भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि येथे विविध प्रकारचे शेतीप्रधान उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत. चला तर मग आज जाणून घेऊयात आगळ्या वेगळ्या अशा नारळ प्रक्रिया व्यवसायाबद्दल. आज आपण दक्षिण गोव्यामधील नानू फार्म्स, जिथे एक मोठे नारळ प्रक्रिया केंद्र कार्यरत आहे, याबद्दल अभिजित प्रयाग यांच्याकडून जाणून घेऊयात. अभिजित हे या युनिटचे प्रक्रिया आणि मार्केटिंगचे काम सांभाळतात. नानू फार्म्स येथे नारळाची विविध प्रकारे प्रक्रिया करून सध्या ते 57 वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने तयार करतात. या फार्मला सेंद्रिय प्रमाणपत्र प्राप्त असून उत्पादन प्रक्रियेत ते डेटा आधारित दृष्टिकोन वापरतात, ज्यामुळे उत्पादनाची शुद्धता आणि ट्रेसिबिलिटी सुनिश्चित केली जाते. या युनिटमध्ये ते प्रक्रिया केलेले नारळाचे तेल, नारळाच्या रसापासून गूळ आणि साखर, फणसाचे फ्राईज, फणस बियापासून तयार केलेले पीठ अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करतात. तेल काढण्याच्या प्रक्रियेमध्ये 13 ते 15 महिन्यापूर्वीचे पूर्णपणे सुकलेले नारळ फोडून 2 तुकडे करून पुन्हा उन्हात सुकवले जाते. त्यानंतर स्क्रू प्रेस मशीनचा वापर करून तेल काढतात. हे तेल 4 ते 5 दिवस तसेच ठेवून प्लेट फिल्टर वापरून स्वच्छ करतात. त्याचबरोबर गूळ आणि साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये नारळापासून निघणाऱ्या नीरा किंवा रस एका मोठ्या कढईत काढून 5 ते 6 तास गरम करून त्याचे बाष्पीभवन केले जाते. त्यामुळे त्यातील घन पदार्थ जमा होतो व यापासून गूळ आणि साखर बनवतात. अशाच प्रकारे वेगवेगळे प्रक्रिया बनवून 57 प्रकारचे उत्पादन ते घेतात. त्यांच्या नानू फार्म्सचे वार्षिक उत्पन्न 6.5 ते 7 कोटी रुपये असून सर्वाधिक नफा नारळ साखर, नारळ गूळ आणि नारळ तेलातून मिळत असल्याचं ते सांगतात. सध्या ते नानू फार्म्स या ब्रँडखाली उत्पादने विकतात. त्याचबरोबर B2B मॉडेलद्वारे टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स, गुड ग्रेज, टीन यासारख्या सेंद्रिय प्रमाणित कंपन्यांना उत्पादने पुरवतात. ते शेतकऱ्यांना सल्ला देतात की केवळ शेती न करता प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास जास्त पैसे मिळतात आणि उत्पादन जास्त दिवस साठवून ठेवता येतं. तर मित्रांनो, तुम्हाला नानू फार्म्स यांचा हा नारळ प्रक्रिया व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.